झी 24 तास एक पाऊल पुढे। घरगुती गणपतीसाठी सुद्धा अनोखी आरास करणारे अनेक गणेश भक्त आपण पाहिले। पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या अनुसया शेजवलकरही अशांपैकीच एक हौशी भक्त। 19 वर्षाच्या अनुसया यांनी सामाजिक संदेश देणारा एक सुंदर देखावा स्वतः साकारलाय। चला पाहूया त्यांची आरास आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांच्यासह। गणेश उत्सवामध्ये अनेक भाविक अतिशय कल्पकतेनं गणेशाची आरास करतात। अतिशय देखणे देखावे ते घरामध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतात। पिंपरी चिंचवडमधल्या अशाच एका घरात आहोत आपण। या घरामध्ये अतिशय चांगला देखावा आणि चांगली आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जेवढी आकर्षक आणि सुंदर मूर्ती आहे तेवढाच आकर्षक आणि सुंदर देखावा त्यांनी या मूर्तीसमोर केलेला आहे। त्यांनी या ठिकाणी आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या पालखीचं चित्रण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकता आळंदीचं ज्ञानेश्वराचं मंदिराची जी प्रतिकृती आहे ती त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। या आळंदीवरून वारकरी पंढरपूरला निघतायत असं चित्रण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। अनेक वारकऱ्यांच्या मूर्ती त्यांनी इथे केलेल्या आहेत। त्याचबरोबर वारकरी पालखीमध्ये जात असताना विसावा घेऊन कशा पद्धतीनं न्याहारी करतात याचेही चित्रण करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्नही त्यांनी या ठिकाणी केलेला आहे। अनेक फलक या देखाव्याच्या समोर लावलेले आहेत जेणेकरून त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक गणेश भक्तांमध्ये स्त्री भ्रूण हत्येविरोधात जागृती व्हावी हा त्यांचा हेतू आहे। नेमकं त्यांनी हा देखावा काय भावनेनं केला आणि नेमकी त्यांचा काय हेतू होता हे आपण अनुसयाजी त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। काय नेमका तुमचा हेतू होता, काय तुमची भावना होती हा देखावा करताना? दाखवायचं होतं की आपल्या संतांनी जागृती कशी केली ते पण दाखवली आणि आळंदीहून जाणारे वारकरी ज्येष्ठांना कसं रस्त्याने त्रास होतो ते दाखवलंय आणि आजकालचे जे भ्रूण हत्येबद्दल चाललंय त्याचं मी थोडक्यात वर्णन केलेलं आहे। एकंदरीतच आपण पाहू शकताय की ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ संदेश देण्याचा प्रयत्न करतायत त्याच पद्धतीनं अनेक गणेश भक्त आपल्या घरच्या आरासमधून किंवा देखाव्यामधूनही त्याच पद्धतीने सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करतायत। नक्कीच ही गोष्ट कौतुकास्पद अशीच म्हणावी लागेल। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल धर्माधिकारीसह कैलास पुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।